नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सफर सालाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. आज आपण आता 10 दिवसांसाठी कंप्लीट 10 दिवसांसाठी मुंबईच्या बाहेर असणार आहोत आणि प्लॅन एकदम खतरनाक झालेला तर आहे. वेगवेगळ्या आपण ठिकाणी जाणार आहोत, गावी पण जाणार आहोत त्याच्यामध्ये. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदम लक्झरी ट्रिप करणार आहे. आणि तुम्हाला मी आता हे दाखवतो आपलं सामान किती आहे. ही एक बॅग आहे, हे हेल्मेट आहे आपलं, म्हणजे हा मोटर राईड होणार आहे तर त्यासाठी हेल्मेट घेतलेलं आहे. ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. ही बॅग नाही आहे. 8:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता निघालो आहे. बायकोला सांगितलं होतं लक्झरी ट्रिप आहे, तर बायकोची लक्झरी बघा. आवडली का लक्झरी ट्रिप? इथं फक्त सुरुवात आहे. आता आम्ही चाललो आहे बससाठी. ऑटो बुक केली आहे आणि बससाठी चाललो आहे. बसमध्ये आता बघू आपली बस कशी आहे काय आहे. त्या टायमाला थोडी प्रीमियम बस बुक केली आहे, तर बघूया. मित्रांनो, तुम्हाला गर्दी दाखवतो. गावी जाण्यासाठी केवढी गाड्यांना गर्दी आहे बघा. हे सगळे लोक गावी जाण्यासाठी आहेत. आणि ह्याच्या पाठी आमची गाडी आहे. ही गाडी आमची कोंडूसकर. A few hours later. मित्रांनो, 4 वाजले सकाळचे. गाडी साताऱ्याच्या जवळ आहे आणि गाडी बघा किती लांब आहे. एवढे लांब उभं राहून पण एका फ्रेममध्ये नाही मावत गाडी. मित्रांनो, कोल्हापुरात उतरलोय आणि जोक माहिती आहे का? जोक ऑफ द डे. सगळे आमच्याबरोबर जोक झालाय. सांगा बायको, तुम्ही सांगा काय, तुमच्या तोंडाने सांगा. सांग. आम्ही झोपूनच राहिलो. आमचा स्टॉप गेला, नंतर ते येऊन आम्हाला उठवते. आणि आमचा स्टॉप असं काय नाही की मधी नव्हता, मधी होता असं काय नाही. आमचा स्टॉप लास्ट स्टॉप होता. त्याने लास्ट स्टॉपला गाडी थांबवली. त्याच्यात पण आवाज दिला, आम्ही उठलो नाही. शेवटी तर नंतर त्याने जाऊन डिक्की चेक केली पुढे येऊन. तर डिक्कीत आमच्या बॅगा होत्या. त्या बॅगा बघून तो परत आतमध्ये शोधायला आला की कोण राहिलंय. तो येऊन आम्हाला उठवलं त्याने. आणि आता तो जेव्हा पार्किंगला गाडी लावायला चालला होता तिथे आम्हाला सोडलं. तर आम्ही आता कोल्हापुरातच फ्रेश होऊन कळंबा या गावात गेलो. तिथे आमचं फॅमिली फंक्शन होतं मामाच्या घरी, म्हणजे मामाच्या घराची वास्तुशांती होती. ती अटेंड करून आम्ही आता पुन्हा गारगोटीकडे निघालो आहोत. म्हणजे आमच्या गारगोटी हा आमचा तालुका आहे आणि आमच्या गावाकडे निघालो आहोत. आता 4-5 वाजले संध्याकाळचे आणि आम्ही आत्ता गावात चाललो आहे. The next day. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा आजच्या धमाकेदार राईडमध्ये. जी आपण लॉंग राईड बोलत होतो त्या लॉंग राईडचा आता सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही 8:15 वाजता घरातून निघालो. त्याच्यानंतर थोडं पेट्रोल आणि 1-2 रस्त्यात कामं होती. गाडीचे पेपर्स होते ते आपले होते पुण्यामध्ये, तर ते आपण ऑनलाईन मागवून घेतले. त्याचे प्रिंट्स वगैरे काढले थोडेफार. आणि आत्ता आपण निघालो आहोत. मध्ये आपण जवळपास मला वाटतं आजरा आणि उत्तूर हे 2 गाव आपण क्रॉस केलेले आहेत. आणि आता आपण निघालो आहोत आंबोलीकडे. आपण चाललो आहोत गोव्याला. ठीक आहे, जसं की तुम्ही ब्लॉगच्या थंबनेलमध्ये बघितलंच होतं की आपण मुंबई टू गोवा कशी ट्रॅव्हल करतोय. मुंबईतून निघालो आपण 8 तारखेला रात्री कोंडूसकर ट्रॅव्हल्सने. तो पार्ट तुम्ही बघितला. त्याच्यानंतर आपण कोंडूसकर ट्रॅव्हल्सने कोल्हापुरात उतरलो. कोल्हापुरातून कळंबा म्हणून गाव आहे, त्या गावात आम्ही गेलो. तिथे आमच्या मामाच्या घराची वास्तुशांती होती, ती अटेंड केली. दुपारपर्यंत तिथे थांबलो. तिथून आम्ही जवळपास 3 वाजता निघालो. ते पुन्हा 6 वाजता आम्ही गावात पोहोचलो. गावात पोचता आम्हाला इतका वेळ झाला होता की आम्हाला 6:30 वाजले आणि खूप थकलो होतो. कारण
जरी आपण थांबत थांबत ट्रॅव्हल केलं तरी ते एवढ्या लांबचं ट्रॅव्हल होतं आणि त्यामुळे खूप थकलो होतो. 6:30 वाजता आम्ही पोहोचलो आणि लगेचच आपण बाईक घेऊन निघालो पुन्हा पिंपळगाव म्हणून गाव आहे जिथे आमच्या गॅरेज वगैरे आहेत त्या गावाकडे. कारण आम्हाला तिथे जाण्याचं कारण असं होतं की ह्या बाईकवर हे एक मोबाईल होल्डर आणि एक प्लेट आहे जी दाखवतो तुम्हाला पाठीमागे. ती प्लेट इन्स्टॉल करायची होती, टॉप प्लेट, ज्याच्यावर आमची आता बॅग आरामात बसलेली आहे. तर ती इन्स्टॉल करण्यासाठी 7 वाजेपर्यंतच तो माणूस होता, त्याला फोन करून थांबायला लावलं आणि आम्ही फटाफट गेलो. त्याचा काहीच आम्ही त्यामुळे ब्लॉग नाही बनवू शकलो की गावामध्ये पोहोचलो वगैरे, त्याचा काहीच नाही ब्लॉग बनवला. प्लेट इन्स्टॉल केली आणि थेट गावाकडे आलो. गावाकडे आल्यानंतर आम्हीचं पेट्रोलवर लक्ष केलं की पेट्रोल या गाडीमध्ये कमी, आपल्याला सकाळी निघायचंय. मग तरी पण जस्ट रिस्क घेऊन सकाळी लवकर लवकर उठलो. 7 वाजता उठलोय आज, जे गावच्यासाठी तर नॉर्मल आहे पण आपल्या मुंबईच्या हिशोबाने जर का बघायला गेलं तर थोडं लवकरच आहे. आणि 7 वाजता निघून 7 वाजता उठून आम्ही 8, 8:15ला निघालो, पेट्रोल भरलं आणि आता झेरॉक्स प्रिंट्स काढल्या आणि आता आम्ही थेट बाईकवर कंटिन्यू राईड करतोय. आता आपण चाललोय आंबोली घाटाकडे आणि हा आमचा कोल्हापूर जिल्हा आणि एक मस्तच वेगळीच वाईब आहे इकडची. आता कोल्हापूर जिल्ह्याचा एकदम शेवटच्या तालुक्यात आम्ही चाललोय आणि तिथून उतरणार खाली आंबोली घाटात, खाली सावंतवाडीमध्ये, आणि सावंतवाडीमधून आम्ही जाणार गोवा. 4 दिवसाचा प्लॅन आहे, त्यामुळे ब्लॉग्स बनवणार आहे आणि मजा येणार आहे. हे आमचं एक देवस्थान आहे, तर ते आमच्या आजींचं माहेरचं देवस्थान साळोबा म्हणून. तर तिथे आम्ही थांबून पाया पडलो. आज संडे, सकाळपासून तसंही काही खाल्लं नाही नॉनव्हेज. गावात आमच्या जे देव आहेत ज्योतिबाचं, जे आपण भरपूर ब्लॉग मध्ये बघितलंय, त्या देवाचा आज वार आहे. मग सकाळी निघताना तिथे पाया पडून निघालो. देवाला फक्त एवढंच बोललो प्रवास सुखरूप होऊ दे, बाकी काय नाही. आणि सुखरूप होणार आहे, आपण काही घाईच नाही करत आहे ना रश करत आहे. आता बघा ह्या ह्याच्यात जर का भावकी आपल्यासोबत असती, ही बाय द ही भावकीची गाडी आहे, त्याने पुण्यातून पाठवून दिली. त्याच्यानंतर आम्ही गाडी पाठवून दिल्यानंतर 1-2 दिवसानंतर आम्ही बॅग भरली. बॅग भरल्यानंतर मुंबईमध्ये आम्हाला कळालं की बॅग खूप हेवी झाली, जी ही बायको घेऊन नाही बसणार. म्हणजे बसेल पण पूर्ण पाठीची वाट लागणार. म्हणून मग आम्ही ते भावकीला बोललो की काय करता येईल, तर मग आयडिया काढली की ती टॉप प्लेट लावूया गाडीला, आणि जेणे मग आपल्याला टॉप प्लेट लावल्यावर त्या बॅगेवर, आता टॉप प्लेटवरच बॅग आहे तर तिला एकदम रिलॅक्स आहे, फुल स्टेटस टाकत चालली आहे, रील बघत बसली आहे, फुल एकदम रिलॅक्स मध्ये आहे. आणि तिथं बोलते की स्कूटीपेक्षा ही गाडी जरा कम्फर्टेबल वाटते आता तिला, कारण स्कूटीला कसं आपल्या छोटे छोटे खड्डे पण फील होतात, ह्याच्यावर काही छोटे छोटे खड्डे वगैरे काही फील नाही होतात. आणि आपण आता गौशे या ठिकाणी आलोय. तर काल आम्ही जी बॅग मोठी उंच झालेली ना, भरपूर भरलेली, त्या बॅगेला आम्ही काल नंतर रात्री आल्यावर हे केलं आणि रात्री मग बॅग पूर्ण शॉर्ट केली. आणि मग तेव्हा जरा बायकोला कॉन्फिडन्स आला की मी ही बॅग घेऊन बसू शकते. बोलो चांगलं आहे, चला जाऊया आता. तर आज मी जॅकेट विकेट काय नाही घातलंय. 2 दिवसापासून काय म्हणतात पाऊस येतो इकडे. काल पण आम्ही जेव्हा संध्याकाळी येत होतो ना, तेव्हा त्याच्या आधी थोडा वेळ पाऊस पडून गेलेला, तर मग आम्ही जॅकेट विकेटचं काय झोल करत नाही बसलोय. आता जस्ट जायचं, दुपारच्या आधी आपल्याला गोव्यात पोहोचायचं आहे तसं पण, त्यामुळे पावसाच्याने आपला काही संबंध येणार नाही. आणि तिकडे पडला तर पडू, मग आता काय करणार, आपल्या मागे पाऊस आहेच आहे. श्रीवर्धनला गेलो तेव्हा पण पाऊस लागला मागे, आणि आता पण म्हणजे वातावरण तर आहे तसं पावसाचं, आज नाही पण काल तर होतं संध्याकाळी फुल ऑन. आणि आता बॅगा बघाल ना जर का आज, ते एक बॅग इथं पोटावर ठेवली, ही बघा, एक माझ्या पाठीला आहे, आणि जी लॅपटॉप आणि आपलं ऍक्सेसरीजच्या सगळी बॅग आहे, आणि एक बायकोच्या पाठीला आहे जी मोठी मेन बॅग आहे आपली. आणि आता आपल्याला इथून आंबोली 16 किलोमीटर आहे आणि गोवा एक्झॅक्ट 133 किलोमीटर आहे. जर असा रस्ता असेल ना तर फटाफट पोहोचू शकतो आपण.
इथून आंबोलीतून खाली उतरलं ना की आमचं आणखी एक देवस्थान लागतं, जे लग्नाच्या टायमाला पण आम्ही गेलेलो. तर केरवडे म्हणून, त्या केरवडे गावाकडे तिकडे गेलेलो आहे. पण इकडे म्हणजे बांदा आणि गोवा साईडला बाय रोड नाही गेलेलो आहे. घ्यायचंय ना. करवंद 20 लाईट 50 लाईट जांभूळ जांभूळ पण 20 लाईट 50 लाईट. तुला जे खायचं ते, मी तर काय नाही खात. दोन खायला लागतील ना, का धुतलेले आहेत? चालते. कितवीला आहेस तू? आता 7 7वीला. आज शाळेला सुट्टी का आता सुट्टीच आहे? आता सुट्टी आहे. 50 लाईट काय करू 3 लाईट. ते बस. हा, खाणं नाही. हां मला सर्वच जेवण. दोन्ही करवंद एकत्र कर, जांभळं खाते आधी. मग तुमची घरं कुठे असतात? इथून खालती गेल्यावर गाव आहे तुमचं? काय गावाचं नाव? अच्छा. त्या बारक्या ताईकडून आम्ही आता जांभळं आणि करवंद घेतली. तिने 20ला एक 50ला तीन सांगितली आणि आम्ही तेवढ्यालाच घेतली. नो बार्गेनिंग केलं, कारण आपण मॉलला जातो, बार्गेनिंग कुठे करतो तिथे. तिथे तर आपण MRP वर घेतो. काय डिस्काउंट जे लावलं असेल ते लावलं असेल त्यावरच घेतो. Amazonला आपण कुठे बार्गेनिंग करतो ना. तर मग यांच्याकडून पण बार्गेनिंग न केलेलं बरं, कारण बिचाऱ्यांना तीच मदत समजायची आणि अशी वेगळी मदत काही करायची गरज नाही. त्यांच्याकडून खरेदी करणं एखादी गोष्ट हीच मदत त्यांच्यासाठी. आणि आता आपण कोल्हापूर जिल्हा सोडून सिंधुदुर्गमध्ये एंटर झालेलो आहे. हा, कोकण. आणि पणजी फक्त 96 किलोमीटर्स आहे इथून. सो लोड नाही. मित्रांनो, आंबोली घाटात आपण आलेलो आहोत आणि आता घाट सुरू झालेला आहे 18 किलोमीटरचा. 31 किलोमीटरवर बांदा आहे, आपल्याला बांद्यातनं जायचं आहे. हा एक सगळ्यात मोठ्या वळणांपैकी एक आहे त्या घाटातला. मित्रांनो, आता तुम्ही घाट उतरून आल्यावर एक सातुली म्हणून गाव लागतं. त्या गावातून लेफ्ट मारायचा. इकडे सावंतवाडीत जायची गरज नाही पडत. लेफ्ट मारून सरळ बांदा, ते चांदा ते बांदा बोलतो ना आपण, महाराष्ट्र आहे आपला, ते बांदा म्हणजे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव. त्या गावापर्यंत जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि त्या गावातून मग आपल्याला पुढे सरळ निघायचं आहे गोव्यासाठी. आता आम्ही बांद्याच्या जवळ आलो आहोत. म्हणजे सातोली म्हणून एक गाव आहे जो बायपास करतो सावंतवाडीला, तिथे आम्ही आहे आणि नाश्त्याला थांबलो आहे. हे बघा, ही एवढी बॅग आहे. ही बायको पाठीला लावून बसली. ही बॅग आहे ती मी पोटावर घेऊन बसलोय. आणि हे बघा, ही प्लेट बोलवतो मी, ही नवीन प्लेट लावली आहे एक्सटेंडेड. आणि ही बॅग घेऊन मी पाठीला लावून बसलो. पकडी बॅग जरा. मित्रांनो, आता नाश्ता करून निघालोय. एक पोहे खाल्ले मी, बायकोने एक कॉफी पिली. ती बोलते नाही, आता माझा नाश्ता जेवण जे पण काय असेल ते फक्त मी मच्छीच खाणार आहे गोव्यामध्ये. तर तिने आतापासूनच तो पण केलेला आहे की तिला फक्त मच्छीच खायची आहे. तर आता आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा गोव्याच्या रस्त्यावर. आमचं जे रिसॉर्ट आहे ते इथून आता मी टाकलं होतं
ते 1 तास 34 मिनिटं दाखवते, म्हणजे प्रॉपर 1.5 तास दाखवते. तर आता बघूया किती वेळात आम्ही पोहोचतोय. वाजलेत 11:15. आमचं चेक इन आहे तसं 2चं. ठीक आहे, पण त्यांना 1 वाजता जरी आलात तरी चेक इन करू शकता म्हणून सांगितलेलं आहे. आता आम्ही बांद्याला पोहोचलोय. तर हा बांदा म्हणून गाव आहे आणि इकडे डेव्हलपमेंट बघा. आम्ही आता मेन मुंबई गोवा हायवे आहे ना, त्या हायवेवर कनेक्ट झालोय आणि इकडे दाखवत आहे पंजिम सरळ आणि आम्ही पण सरळ चाललोय. आता मेन मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होणार. ह्याला रस्ता भारी आहे इकडे. मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की असा डायरेक्ट हायवे येईल करून. 4 लेन हायवे चांगला तगडा. आधीच सावंतवाडीकडून यायला पाहिजे होता. आणि इथून आता आपल्याला सुरू झालेला आहे गोवा. पणजी 46 किलोमीटर आहे, पण आपल्याला पणजीपर्यंत जायचं नाहीये. त्याच्या आधीच आपल्याला कॅन्डोलिम बीचला जायचं आहे. आम्ही आता मध्ये रस्त्यात थांबलो आहे आणि अजून इथून आमचं रेसॉर्ट 45 मिनिट्स आहे. गोव्यामध्ये एंटर केल्यानंतर आम्ही इथे थांबलो आहे आणि मस्त जरा गार वारे येत होतं म्हणून बोललो इथेच थांबूया आणि मग पुढे जाऊया. बायको कंटाळली. बायकोचा नको नको गोवा झाला आहे. आता आपण हायवे सोडलेला आहे आणि अजून रिसॉर्ट पोचायला आपल्याला 21 मिनिट आहेत. आणि आपण आता आतल्या रस्त्यांनी गोव्याचे जे रुरल रोड आहेत त्याच्याने आपण जाणार आहोत. हायवे मेन हायवे सोडलेला आहे. तर बघू. वाजलेत आत्ताचे 1:15 वाजले आणि याच्यावर दाखवल्याप्रमाणे 21 मिनिटं दाखवते, म्हणजे आपण 1:30 पर्यंत पोचतोय. आणि आत्ताच एक साईबाबांचं मंदिर बघितलं, बरं वाटलं. म्हणजे इकडे अजूनपर्यंत तरी असं गाववालीच फिलिंग आहे. जस्ट एक कोकणातलं गाव त्या टाईपमध्ये. आणि मला वाटतं पूर्ण गोव्याची फिलिंग तशीच आहे. जस्ट ती सिटी सोडली तर पंजिम वगैरे मला वाटतं फक्त तसंच असेल. हा आमचा रूम आहे आजच्या दिवसासाठी. हा स्वीट बुक केलेला आहे. इकडे गार्डन व्ह्यूज आहे. ही गॅलरी आहे, आता उघडत नाही. पण बाकी इकडे टी व्ही आहे, फ्रीज आहे. हा एक प्रॉपर असा सोफा आहे आणि इकडे बेड आहे. तर बायको आता हे कबर्ड आहे एक, आणि ह्याला गॅलरी नाही, बेडरूमला विंडो आहे. त्याच्यानंतर हे वॉशरूम आहे. अशा प्रकारचा हा आजचा आमचा स्वीट रूम. आम्ही 8:15 वाजता निघालो होतो आणि आता 1:45 वाजलेत आणि आत्ता पोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता हालत काय झाली. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो
हवं तर नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात पीत मजेत राहा. आम्ही तर आता मजेत राहणार आहे 4 दिवस. चला बाय बाय. हा गोव्यातला सगळ्यात पार्टीवाला लेन, टिटोज लेन. इथे फक्त माहोल बघा काय.